केकच खायला नव्हता, तर माझ्याकडे ना घरी बिस्किटं होती, तर म्हटलं बनवू आता मस्तपैकी केक आणि खाऊया घरच्या घरचा केक. चला तर मी आहे ना चेरी घेतलेली आहे अर्धी वाटी, त्यानंतर इथं खोबऱ्याची काप आणि काजू घेतले, इकडे घेतलं बदाम, इकडे घेतले 2 चम्मच चिनी, त्यानंतर इथं हॅपीचे 3 बिस्किटचे पुडे आणि इथे थोडं तेल केलं आहे. कुकर ठेवलं आहे तापायला. आता तो प्रीहीट झाला का आपण काय करायचं, मीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना ही मिठाची प्लेट अशी ठेवायची. आता इकडे घेतलं आहे मिक्सरचं भांडं, त्यात आता टाकीते मी हे बिस्किटं, ते टाकले. आता ही बिस्किटं बारीक करून पण टाकू शकता असे. आता याला घ्यायचं असं बारीक दळून, मैस टाकते ती 2 चम्मच साखर मिक्सरला बारीक करून. तर आपण जे आहे ना बिस्किट घेतले ते आहे ना बारीक तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. आणि ना डब्बा घेतला, डब्यामध्ये टाकते आता ते बारीक केलेलं बॅटर. आता यात टाकू आपण अर्धा कप दूध, त्यानंतर यात टाकणार आपण 2 चम्मच तेल, यात टाकाय थोडा सोडा. आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे मस्तपैकी छान. आता हे ठेवते साईडला. इथं केक टीन, त्याला लावून घेते तेल. तुमच्याकडे बटर असेल तर बटर पण लावू शकता तुम्ही. त्यात टाकते आता हे बॅटर सर्व मी. आता यावरती मस्त आपण टाकणार आहोत ही चेरी. चेरी टाकून घ्यायची, चेरी घेतलेली आहे. त्यानंतर आता हे आहे ना बदामचे काप टाकते मी याच्यामध्ये. छान लहान मुलांना आवडतात हे. त्यानंतर काजूचे काप, त्यानंतर खोबऱ्याचे काप थोडे. आता हे ना हा डबा आपण ठेवून घेणार आहोत कुकरमध्ये आणि लावूयात झाकण. ना शिट्टी काढून घ्यायची आपल्याला. मिनिटं आहे ना माचेवरती शिजवून घेणार आहोत. आता आपण कुकर खोलून घेऊया, केक तयार झाला आहे का बघूया. हे पाहता आपण झाकण काढलं. आता यामध्ये आपण आहे ना केक शिजला हे पाहता. मी याच्यामध्ये सुरी टाकून बघणार आहे, सुरी क्लीन आलेला केक शिजला समजायचं. हे पहा, या अर्थी सुरी एकदम क्लीन आलेली. या अर्थी आपण केक आहे ना आता आपण बाहेर काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हा केक आहे ना बाहेर काढून घेणार आहेत. थंड होऊ द्यायचं चांगल्यापैकी. पण थंड झाल्यानंतर असं आहे ना तर असं आहे आपला घरच्या घरी केक तयार. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.